तर कसं आहे पब्लिक, आपल्या घरी आलेली होती आपली लहान बाची काय म्हणते तेवढं तुम्ही पण ऐका आणि तुम्हाला समजलं तर नक्की सांगा. आणि मी आलेलो होतो आज जंगलात येण्याचं कारण जंगल म्हणजे डोंगरवरती येण्याचं कारण एवढंच की आपल्या हरणीला आहे ना, म्हणजे असं म्हशी गाईंचं कसं गवारा असतं त्याच्यामध्ये सवय लावायची आपल्या हरणीला रोज चारा खाण्यासाठी. इथं म्हणजे एक आपल्या चुलत मामा आहे त्यांनी गवारं बनवलेलं होतं गाईचं. मग काय त्या गाईंमध्ये सवय लावायची तिला आणि रोज गवाऱ्यामध्ये पाठवायची. मग काय तेवढ्यातच बघतो होतं का आपली हरणी कुठं चरती. मग काय पाहिलं काय इकडं मस्त खाली चरती. मग काय त्याच्यानंतर इथं मस्त सर्वीकडं एकदम दाट हरभरं जंगल आहे आणि इथं आहे ना रोज इथं गाई म्हशी चारा खाण्यासाठी इथं रोज येतात. मग काय त्याच्यानंतर पाहतो तर काय आपली हरणी तर डायरेक्ट इथं दिसतच नव्हती. मग काय खाली पाहण्यासाठी गेलो तर मस्त दिसली बरं का भाऊ आपली हरणी खाली. ती बघा तिकडं चारा खाती मस्त. आणि त्याच्यानंतर एक विचार करत होतो मी, इथं हे डोंगरमध्ये इकडं पाणी म्हणजे कुठून येतं हे पाणी. तर मग नंतर समजलं मला की आपलं जे देवाचं पाणी पडतो ना वरून, तो पाणी म्हणजे एकदा साठवून जातं आणि तेच पाणी लगे खाली वाहून येतं. मग काय तेवढं तो विचार वगैरे करत लगे तेवढा तर इकडं पण तेच पाणी वाहत होतं आणि इकडं तर डायरेक्ट झरणासारखं पाणी वाहत होतं बरं का. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्लॉगला. बाय बाय.